आता सध्या जे 15 ते 40 वयोगटामध्ये तरुण आहेत, या तरुणांना झटपट श्रीमंत, पटपट श्रीमंत व्हायचं आहे आणि जे काही आहे ते आपल्याला फ्लेक्स करायचं आहे. फ्लेक्स करायचं म्हणजे काय? मी थार घेऊन फिरतो, मी फॉर्च्युनर घेऊन फिरतो, मी असं करतो, मी या हॉटेलात जातो, मी दुबई फिरतो, हे फिरतो, ते फिरतो, ते दाखवायचं आहे. यासाठी किती कष्ट करावे लागतील, काय करावे लागतील, याचा विचार ते सारासार करताना दिसत नाही. यांना फक्त ते अचीव्ह करायचं आहे. मग हे कोण बघतायत स्वप्न? तर काही बेरोजगार तरुण. ते ढुंगण वर करून घरात पडलेले असतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की नाही बाबा, असेल हरितल देईल खाटल्यावरी, मी आई बापाचे पैसे जे आहे, जमापुंजी जी आहे ती या व्यवसायामध्ये घालीन, मस्त असा व्यवसाय करीन, दुसऱ्या वर्षातच मला लगेच फॉर्च्युनर घेता येईल, मस्त घर घेता येईल, मस्त फिरता येईल, ही तो स्वप्न अशी बघत असतो. दुसरे जे असतात ते नोकरी करत असतात, त्यांनी आपला मध्यम मार्ग स्वीकारलेला असतो की नाही बाबा, आपल्याला सध्या व्यवसाय करणं जमत नाहीये, तर आपण एक छोटी नोकरी करू, नोकरीमध्ये अनुभव घेऊ आणि यामध्ये काही 4 पैसे साठवू आणि यामधून आपल्याला व्यवसाय करता येतोय का, व्यवसायामध्ये उतरता येतंय का, ते आपण बघू. मित्रांनो, हे बेरोजगार म्हणा किंवा हे नोकरी करणारे युवक म्हणा, युवती म्हणा, हे विचार करायला लागतात की आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता येईल, कसा व्यवसाय करता येईल, या व्यवसायामधून आपल्याला कसं साध्य करता येईल, यासाठी ते सर्च करायला लागतात आणि सोपा मार्ग म्हणजे ते सहज सोशल मीडियावर येतात. म्हणजे Instagram म्हणा किंवा YouTube शॉर्ट्सवर म्हणा, हे येतात आणि 90 सेकंदामध्ये त्यांना व्यवसाय समजतो आणि हा व्यवसायच करायचा आहे, ह्या माध्यमातून ते त्या व्यवसायाबद्दल त्या माणसाकडून माहिती घ्यायला लागतात. ही माणसं कोण असतात हो? ही माणसं अशी दाखवतात, म्हणजे हे जे काही आहेत ना, म्हणजे कापड व्यवसायी, डबेवाला, त्यानंतर चहावाला, हॉटेलवाला, हे वाला, ते वाला जे आहेत ना, हे वाटतात की अरे हा तर आपल्यातला माणूस आहे, आपल्यासारखीच परिस्थिती आहे किंवा आपल्यापेक्षा कमी परिस्थिती आहे, परंतु ह्यानं शून्यातून उभा केलेली कंपनी आहे ही, त्या शून्यातून निर्माण झालेली कंपनी आहे ही आणि आपण सुद्धा मग असं काही करू शकतो आणि अवघ्या 1-2 वर्षामध्ये ह्यानं काय गाठलेलं आहे आणि हे आपल्याकडनं होऊ शकतं. आणि जास्त बघायला गेलं तर काही नाहीये, एक फक्त फ्रँचायझी यांची घेतली की मस्तच, पैसाच पैसा, पैसा ढीग, आपण अशी स्वप्न बघायला लागतो. मग हा तरुण जो आहे, हा युवक जो आहे, भलेही तो बेरोजगार असेल, भलेही तो नोकरी करून त्यानं काहीतरी जमापुंजी केलेला असेल, तो या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, इन्फ्लुएन्सर पण म्हणू शकत नाही, रील स्टार म्हणा किंवा काय म्हणा, भंपक म्हणा, हे जे आहेत, यांच्या जे काही प्रलोभनं आहेत दाखवलेली, त्यांना बळी पडतो आणि यांची फ्रँचायझी घेतो आणि यातूनच चालू होते दरोडेखोरी. यातूनच हे दरोडेखोर जे आहेत ते अट्टल बनायला लागतात. एक त्यांचं गिराईक तयार झालेलं असतं आणि यातून ते तुमच्या जमापुंजीवर संपूर्णपणे दरोडा टाकतात आणि तुमची जी आयुष्यातली व्यवसाय करायची इच्छा असते, व्यवसायातून काहीतरी नवीन करायचं असतं, ती संपूर्णपणे मारली जाती. फक्त कारण एकच असतं, फक्त एक कार्ड खेळलं जातं, ते म्हणजे मराठी, 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 मराठी युवा उद्योजक, मराठी माणूस पुढे जाऊ दे आणि ह्या सगळ्या सारवासारवीमध्ये हे सगळं जे काय आहे ते घालवलं जातं.